नमस्कार शेतकरी मित्रांनो, इस्के ॲग्रोटेक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज नैसर्गिक शेतीवरती चर्चा करणार आहोत. पण आपण एक विचार करा, आताचा जो मार्केट भाव आहे शेतीला भेटतोय, कांद्याला असो किंवा अदर सगळ्या पिकांना, विचार करणं गोष्ट जोगी आहे की कांद्याला रुपया भाव भेटतोय, बाजार भाव नाही शेतीला, शाश्वती पण नाही राहिली बाजार भाव भेटेल म्हणून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नाची. पण एक विचार करा तुम्ही, ह्या आपण जे खतं टाकतोय, भरीमार करतोय, DAP असो किंवा युरिया असो, या खतांचे भाव खूप वाढलेले. दिवसेंदिवस यांचे भाव वाढत चालले, शेतीच्या मालाला भाव भेटत नाही. याच्यावर कोणी बोलतं, कोणी व्हिडिओ टाकतं, सारखं याच्यावर चर्चा चालू आहे आणि आपला शेतकरी भरीमार झालेला आहे. शेतकऱ्याला काय करावं असं झालेलं आहे. बरेचसे शेतकरी आत्महत्या करतात, हे केलं नाही पाहिजे. तर आता आपण ही नैसर्गिक शेतीकडे वळणार आहोत. अजून एक विचार करा की आपल्या घरात कोणी ना कोणी आजारीच आहे, कोणी ना कोणी, कोणाला BP, कोणाला शुगर आहेच. हे मग अन्न आपण विषच खातो ना, थोडं थोडं कवाय ना. या जमिनीचा पोत खराब झालेला आहे. आपण खत आणून टाकतो, आपण म्हणतो जोमदार पीक येतं, नाही, आपली जमिनीचं पोत खराब होत चाललेलं आहे. त्याच्यानंतर हे पण होतंय की त्याच्यात जे अन्न आपण हे टाकतोय, पावडर मारतोय, ते थोडं थोडं विषच आहे. ते रोज आपण विषच खातोय. हे थांबलं पाहिजे कुठेतरी. नैसर्गिक शेती वळलं पाहिजे, सेंद्रिय शेती वळलं पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही सगळी शेती नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती करा, थोडी का होईना सेंद्रिय शेती. या कंपन्यांमध्ये काम करणारे पोरं आपणचे आणि काम करणारे शेतकऱ्यांचे पोरं आणि शेतकरीचे. विचार करा, ह्या कंपनीमध्ये हे जे शेतकरी लोक आहे, हे जे वर्ग आहे, ते ज्यांनी कंपनी स्थापन केलेले हे खूप मोठे झालेले आहे आणि शेतकरी लहान राहिलेला आहे. पण आता ते न करता आपल्याला शेतकरी मोठा करायचा आहे. मग काय केलं पाहिजे? नैसर्गिक शेती केली पाहिजे, सेंद्रिय शेती केली पाहिजे. थोडी का होईना आपल्या घरच्या पुरती नैसर्गिक शेती करा. मी म्हणत नाही तुम्ही तुमची पुरी 4 एकरचं क्षेत्र आहे म्हणून तुम्ही 4 एकरच उद्या करा, असं नाही. थोडं का होईना आपल्या घरच्या पुरतं अन्न त्याच्यात पिकवा. मग कसं पिकवणार? आच्छादन करा. न वखरता नांगरता शेती म्हणजे काय? अं, न तणनाशक मारता कसं शेती केली पाहिजे? आच्छादन, जीवामृत हे कसं सोडलं पाहिजे? त्याचं बीजामृत कसं केलं पाहिजे? अजून अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण या सिरीज मध्ये आलेलो आहे. या सिरीज मध्ये आपण हे सर्व सांगणार आहे. नैसर्गिक शेती कशी केली पाहिजे, सेंद्रिय शेती म्हणजे काय, नैसर्गिक शेती, आच्छादन, जीवामृत कसं बनवायचं, त्याच्यानंतर आच्छादन कसं करायचं, सगळ्या प्रकारची न वखरता नांगरता शेती कशी केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांच्या मुलाखती खूप घेतलेल्या आपण, शेतकऱ्यांच्या मुलाखती सुद्धा येणार याच्यात, की त्यांनी न वखरता नांगरता शेती कशी केली, त्यांचा 4 वर्षाचा काहींचा अनुभव आहे याच्यात. असे शेतकरी सुद्धा आपण निवडलेले. तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत, ग्रुपमध्ये, तुमच्या जेवढे ग्रुप आहे तेवढ्या ग्रुपमध्ये शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप अशी भारी माहिती देणार आहे त्या विषयावरती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीवर. तुम्ही व्हिडिओ कसे बघतात ती सुद्धा कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. असे खूप भारी भारी व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इस्के ॲग्रोटेकला सबस्क्राईब करा. हे का, धन्यवाद. भेटून